नमस्कार, जय एकविरा. याही वर्षी यंदाही सालाबादप्रमाणे आपण विटाळा गावातील जी कुंकाई आईची पालखी आहे, जी आपण कारला एकविरापर्यंत नेत असतो, त्या पालखीत आपला यावर्षीसुद्धा सहभाग झालेला आहे. आणि हीच पालखी तुम्हालासुद्धा दाखवायला, ह्या पालखीची मजा, यातले अनुभव आणि माऊलीचं दर्शन तुम्हाला घडवण्यासाठी हा ब्लॉग मी तुमच्यासाठी स्पेशली आणला आहे. तर प्लीज हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा आणि आपल्या कुंकाई देवीचं आणि एकविरा आईचं दर्शन नक्कीच तुमच्या हातून घडू देत. आणि त्यांच्या चरणी तुमच्या परिवारासाठी किंवा आपल्यासाठी, स्वतःसाठी म्हणा किंवा तुमच्या फ्रेंड्ससाठी म्हणा आणि माझ्या चॅनलसाठी स्पेशली खूप प्रार्थना करा. आणि असंच सुखाची अपेक्षा तुमच्याकडनं करते. तुमचा परिवारसुद्धा सुखी राहो. जय एकविरा, जय कुंकाई देवी. प्रत्येकाला प्राप्त काही चुकलं असेल, काही राहिलं असेल तर क्षमा कर आणि तुझा कृपा आशीर्वाद देवी सदैव आमच्या पाठीमागे असू दे. प्रार्थना नमस्कार गावदे माते की जय, एकविरा माते की जय. आपल्या एकविरा आईच्या फोटोची पूजा वगैरे करून झालेली आहे, आरती वगैरे झाली आहे. आणि आता आपल्या एकविरा माऊलीलाच म्हणजे आपल्या आईला आपण आता पालखीमध्ये सजवतो आहे, म्हणजे पालखीमध्ये स्थापन करतो. नाना इथे पालखीमध्ये तिच्या सगळ्या मानपानाच्या गोष्टी म्हणजे पूजेच्या वगैरे गोष्टी आहेत, त्या सर्व गोष्टी इथे सजवत आहेत. आपल्या आईमाऊलीच्या पादुकांसाठी तिथे धान्यांचा चौरंग म्हणजे तांदूळ पसरवून पादुका स्थापन करण्यासाठी स्थान रेडी केलं जातं. आणि आता माऊलीच्या आपल्या पादुका पण पालखीमध्ये आपण स्थापन करतो. आपल्या आईमाऊलीला आता थाटामाटानं आपण पालखीत बसवलेलं आहे. आणि पालखी पूर्णपणे सजवल्यानंतर आपण पालखीचं दर्शन घेऊन आता आपल्या वाटचालीला सुरुवात करणार आहोत. बाजेवाले दादांनी पण इथे मस्तपैकी बँड ठोकीत घेतलेला आहे. आणि सगळी मंडळी इथे आपले कुंकाई देवीच्या मंदिराजवळ सज्ज झालेली आहे. पालखी मिरवाची पदयात्रेला सुरुवात करायची सगळी तयारी इथे चालली आहे. आपले पालखींचे तिन्ही झेंडे म्हणजे आपल्या आई एकविरीचा झेंडा, आई कुंकाईचा झेंडा ना, आपले खंडेरायाचा झेंडा ना, आपल्या आई माऊलीची पालखी ही आपले कुंकाई देवीचे मंदिराचे परिसरात प्रदक्षिणा घातली जाते. प्रदक्षिणा झाल्यानंतर मग आपले विटावे गावाने पालखी मिरवली जाते ना. पालखी मिरवल्याचे मग आपली पदयात्रा सुरू होते. तर हे सगळ्याचा अनुभव ना, आनंद तुमच्यासमोर मांडित आहोत. हे ब्लॉग तुम्ही पूर्ण बघत राहा. आपल्या सगळ्या पूजा अर्चा, आरती, अभिषेक एकविरा आईचा कुंकाई देवीचा सगळा मानपान पुरवल्यानंतर, आपल्या सगळ्या परंपरा पार पाडल्यानंतर फायनली आपली जी एकविरा आई आहे ती पालखीन बसून विटावे गावात थाट्टामाटान मिरवासाठी रेडी झालेली आहे. या 3 निवठा आई उऱ्या मारताना चला मी पण चाललो 1-2 स्टेप मारायला. तुम्ही ब्लॉग बघत.
मज्जा तर तुम्ही बघितलीच. आता गावात पालखी मिरवून झाल्याच्या नंतर आपण फायनली आपल्या पदयात्रेला सुरुवात करत आहोत आणि खूपच शिस्तबद्ध पद्धतीने, खूपच सिस्टमॅटिकली हा मॉप आपला चाललेला आहे. तर आम्ही तर चाललो एकविरेच्या दर्शनाला, पण तुम्ही काय जाऊ नका, तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघत घ्या. जय एकवीर. फटाक्यांवर्षी तर समजलंच असेल की आपलं काहीतरी स्वागत झालेलं आहे ना. ये स्वागत दिघा कोलीवाडा इथे झालेलं आहे, जिथे आपले एकविरा आईचं स्थित मंदिर आहे. आपण आपले माऊलीचं दर्शन घेऊन आपली पदयात्रेला सुरुवात करूया. पण पहिला मान्य नेहमीच आपले झेंड्यांचं असते, तर पहिले आपले झेंड्यांना माऊलीचे चरणाशी लावूया ना, मग आपण माऊलीचा आशीर्वाद घेऊया. अपर्णाताई यांचा सत्कार. कर अजून काय करतेस कर. नाश्त्याच्या स्पॉटवर पोचल्या परी बाव चालले, साप साटलले ते बघ, कचरा विचरा उचलतय, म्हणजे झोला पाहिजे वडापाव भरायला. ये नाही ये कनन भरणार आहे व्हिडिओ, ते सांग मला. व्हिडिओत सांग वडापाव कशात भरणार आहे. तिचे नाही तर त्याच्यात पण भरणार नंतर पुढे गेले. तुला जेवायला नाही का देत कोणी. मध्ये 3 चपात्या. चला झेंडे निघले पुढे. ये मागे नाश्त्याच्या स्पॉटवरची दरवर्षी आपल्या अशीच वाजत गाजत एंट्री असते. परिसाच्या अंगात जोश बघा केवढा आला. डायरेक्ट पहिला झेंडा घेऊन परिसा पुढे. परिसा जरा तोंड दाखव. स्पॉटवर आता निघालो आम्ही पुढे. पुढचा स्पॉट आहे. त्या वडापाव मध्ये पण ना वाटाण्याची भाजी होती. वाटाणेवाले वडापाव. नक्की वडापाव होते का समोसे होते. मग वाटाण्याची भाजी होती पण माहिती ना नक्की या लोकांना वडापाव दिलेला का काय खायला दिलं होतं ते आपल्याला माहिती नाही. वटाणे भरले त्यांच्या डोक्यात. जाऊ दे, आपण पुढच्या स्पॉटवरती भेटू. जसं की मंडळी तुम्ही बघता आपण शिरवणे गावी इथे पोचलेलो आहोत. नाही आपल्या जेवणाचा स्पॉट असते, म्हणजे इथे आपल्या जेवणाची सोय केलेली जाते दुपारच्या जेवणाची ना. आपले झेंडे सगळे इथे दादासाहेब बांधत घेतलेले आहेत ना. आपण पहिल्या झेंड्याच्या बरोबर असल्यामुळे सगळ्यात पहिले आपणच पोचलेलो आहोत. बाकीची सगळी मंडळी मागे आहेत. तर सगळे येईपर्यंत आपण थोडासा आराम करूया ना. सगळे आल्यावर मग आपण जेवायला घेऊया. ते चला जय एकवीरा. तर ऑलमोस्ट सगळे पदयात्री पोचल्यामुळे आपल्या जेवणाची सुरुवात झालेली आहे. अर्ध्या इथे घेऊन पण बसलेत. बघा कशी प्रॉपर सोय केली गेली आहे आपली.
आपला न्यू ब्लॉगर. काय 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 बोल बोल. सगळ्यात आम्ही आलो आहे आता जेवण खायला. चला सोयपाणी तर बघितली, आता आपण आपला मेन्यू बघून घेऊया. छान, एक कमी करा. अरे घरचा झुला आहे का, काम काढत घेतलं त्याचा उत्तर. काय आळस भरलं रे जेवल्यानंतर. हळू 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 हळू. नवीन ब्लॉगर आपली. जेवण झाल्यानंतर आता सगळे इथे म्हशी तर पसरल्यात. आपण थोड्या वेळात आता झोपायचंच म्हणजे तयारीत चालले, तर थोडीशी एक विश्रांती घेऊन आपण परत आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार. तर मी तर चालली झोपायला, पण तुम्ही ब्लॉग बघत राहा. हे कपलला तर काही सुधच नाही. कोणतं काही तुनी तुनी तर मला जड केले जाम. तो काय बोलला माहिती का, कोणाला बोलला यो कोणाला. बाबा तुला तिथली जागा भेटली, तिची जागा मी केली. तिला बी रस्त्यावर, हिला बी रस्त्यावर. याला बसवू का परत तुझे मांडे. रिॲक्शन रिॲक्शन बाबू एकदा बस जरा. कोंबडी कशी तरफलते तसं नाही बघ. कसं माहितीये का, असं उठ न ठापकन बस तिथं. एकदा 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 एकदा. पप्पाची माझी नको नेतात, मला झोपून पण नाही देते मला सुकान. मला वाटलं पदयात्रेला 3 दिवस राहण. हा पदयात्रेला आले ना, उठ न चाल झोपायला काय तू. हा उठले ही लोक. याचा पण भरतात याचा लोक आठवते इथे झोपून ट्राय करता. कौशी अर्धा 1 तास झाला झोपायला ट्राय करता, त्याचे खेके खुकू खेके आयटम कसे झोपले बघू ना. त्याचे आयटम कुठे दाखव. लेडीज हॉल आहे तिकडे गेले. कोमामध्ये ही पण इथं मम्मी बनलं. ते इजिप्त मध्ये नाही का मम्मी असतात. अरे तो मोबाईल बघ कसा बसवले. तो राहील तरी का, जरासा धक्का लागला तर आला खाली. बाबा येड लावले पोरावी, सप्पत येड लावले. एक झोपून नाही दिला, हसून हसून ते हसतो. झोपायला आलं का हसायला आलं ते समजत नाही. तू कसं झोपलेलास रे बाबा. परीचा दीदीने झोपून नाही दिला बोलते. इंटरव्ह्यू देवायला तो बसले बघ एवढा भारी. काय तुमचं कधी बस MC स्टाईल का बच्चा. हातान काला, पायान काला, डोल्यावर काला, सगळ्यात काला. असं कर, असा यो यो कर जरा. दुधान चाय पत्ती मिक्स झाले. दुधान चाय पत्ती मिक्स झाले. आता दुधान चाय पत्ती त्यांची. स्वतःच्या झोपेचा आता पतन त्याचा चष्मा डोलन घालशील आपटून आपटून. ही बघ झोप जायला आता आले जुटा. काय वाटीमध्ये
जानू आत्या तू काय काय काहीच नाही पुरा झोपेचा खोकला झाला स्वतः पण खोबरा नाही कैरी न झोपता सगळे टवटवीत झालेली माणसं न आराम करता. आणि आपला ब्रेक पण संपलेला आहे. म्हणजेच आपण आता परत फ्रेश वगैरे होऊन पुढच्या प्रवासासाठी सुरुवात करत आहोत. तर इथून निरोप घेताना थोडेसे काही शब्द आहेत जे आपले इकडचे स्पॉन्सर आहेत त्यांचे काही शब्द आपण ऐकूया आणि मग आपला निरोप घेऊया आणि पुढच्या प्रवासासाठी सुरुवात करूया. फायनली आपली पुढच्या प्रवासासाठी सुरुवात झालेली आहे. म्हणजेच आपल्या जेवणाचा स्पॉट सोडून आता आपण आपली पदयात्रेचा प्रवास परत सुरू करतोय. का भाला बिला पेकाची तयारी चालली का? नीट पकड पहिलं काढली शूटिंग अरे जवळ तर भालाच फेकता कोणच्या तरी. तर असं हसत खेळत मजा मारत आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे. ना आता आपण नवी मुंबई हायवेला आहोत. लवकरच आपण आपले शेवटचे स्पॉटवरती म्हणजे पनवेलला पोचणार आहोत. तर तोपर्यंतचा सगळा प्रवास तुमच्यासोबत शेअर केला जाईल. तर तुम्ही व्हिडिओ पाहत राहा. हा मागे हो काय आला माझे पाय गो काय उलटे उलटे थांब 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 थांब. हा काय प्रकार आहे? चालून चालून पाय सुचले माझे पाय नाही सॉक्स सुचले सॉक्स फाटेपर्यंत चालल्यात पोरी. का पुरस्कार आवड भावड काय आता आपले चहा नाश्त्याच्या स्पॉटवरती पोचलेलो एक छोटासा ब्रेक घेतोय आणि परत आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. या सगळ्या इथं बसले चहा नाश्ता करायला. नाश्त्याच्या स्पॉटवरनं परत पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो. अजून कोणच नाही आलंय. सगळ्यात पहिले आम्हीच जेवणाच्या स्पॉटवर पोचलो. फुलं धावरवत आणलं आम्हाला. त्याच्यामुळे खूप थकलं आणि जास्त काही ब्लॉगिंग करायला भेटलं नाही संध्याकाळचं. तर आता जेवणाच्या स्पॉटचं जे काय असेल ते आपण बघूया. सध्या तरी पालखी पोचलो मंदिरामध्ये. तर आता ऑलमोस्ट सगळी जेवणाच्या स्पॉटवर पोचलेले. तर अर्ध्यावी झोपाची पण तयारी केली, अर्ध्या अजून जेवतात. तर आता आपण पण जेवायला घेऊया. तर चला जय एकवीरा. आमचा ब्लॉग आहे तर आमची व्हिडिओ नको का? आम्ही जेवायला बसलो असं समजलं पाहिजे ना. बोला काय ग आता अर्ध्यांचा जेवण झाले ना, अर्ध्या अजून जेवतात. तर बोलतात एकत्र बसलेलं जेवायला मग एकत्रच उठायचं. हे बघ रिकामे ताट घेऊन बसायला लागले यांच्या नाटकांपायी. बोलते एकत्रच उठायचा. काय दादा काय पाहिजे तुला?
फिंगर बाउल पाहिजे बोलते. फिंगर बाउल. जस्ट जेवून वगैरे आलो आणि सगळे इथे आमची झोपायचीच तयारी चालली आहे. परिसाच्या बिचारीच्या पायात दगड घुसलाय, तिचे पाय दुखतात, तो वेगळा टेन्शन झालाय. आणि म्हणजे ती झेंडा घेऊन चालत होती ना विदाऊट चप्पल, तर ते छोटी छोटी खडी होती रस्त्याला, ती शिरली आहे. तर आता ते पहिले सॉल्व करतो आणि मग चेंज करून मग सीधा गुड नाईट. कारण एवढे थकलो आहे आणि पाय पण दुखत आहेत, चालायला पण थोडंसं प्रॉब्लेम होतो आहे. पण आई माऊलीच्या कृपेने उद्या परत उठून त्याच जोशाने त्याच एनर्जीने पुन्हा चालायला सुरुवात करू आणि हे सलग 2-3 दिवस होणार. म्हणजे पोचेपर्यंत तरी आपण व्यवस्थित सुखरूप पोचणार आहोत, भले कितीही पाय दुखू दे, काहीही होऊ दे. आणि अशीच माऊलीची कृपा, माऊलीचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहू दे, तुमच्या परिवारावरती सदैव राहू दे, हीच तिच्या चरणी प्रार्थना. तर चला, अजून तरी जास्त काय बोलायची कॅपॅसिटी नाही आहे. सो आपला हा ब्लॉग मी इथेच एंड करते. गुड नाईट आणि जय श्रीराम.